नमस्कार मित्रांनो, मी आहे धनेश सर. तुम्ही पाहत आहात आदिती क्लासेसचे यूट्यूब चॅनल. आज आपण 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी टेन्स जे इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे ग्रामॅटिकली टेन्स हा बघणार आहोत. टेन्स हा जास्तीत जास्त वेळा सॉरी जास्तीत जास्त वेळा विचारलेला प्रश्न आहे. टेन्स बद्दल जास्त इंग्लिशमध्ये प्रॉब्लेम भरपूर जणांना येतो. थोडक्यात आपण पटकन हे विषय कंप्लीट करणार आहोत. टेन्सचे प्रकार आहेत टोटल 12 प्रकार आहेत, 12 आहेत. ओके, मग या 12 प्रकाराचे थोडक्यात एक 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 आपण कंप्लीट करूया. प्रत्येकाचं 4 घटक आहेत. ओके, इथे पहिल्यांदा बघूया सिंपल प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स. इथं पण प्रेझेंट पास्ट फ्युचर, प्रेझेंट पास्ट फ्युचर, प्रेझेंट पास्ट फ्युचर. टेन्स मध्ये जे फरक आहे तो फरक कसा ओळखायचा ते बघूया. प्रत्येक वेळेला कॉमन आहे एस प्लस व्ही प्लस ऑब्जेक्ट. सुरुवातीला सब्जेक्ट, लास्टला ऑब्जेक्ट कंपल्सरी असणार आहे. जे काही बदल होणार आहेत फक्त वर्ब मध्ये बदल होणार आहे. म्हणून आपण प्रत्येक वेळेला ही सब्जेक्ट ऑब्जेक्ट न लिहिता याच्यात जे काही बदल होतो ते आपण पाहणार आहोत. ओके, मग चला सुरू करूयात वेळ न घालवता. सिंपल प्रेझेंट टेन्स, पहिला टेन्स घेऊ आपण. सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये एक तर V1 असतो, त्याला एस किंवा ES लागलेला असतो. कोणत्याही वाक्यात जर एस किंवा ES लागला असेल, V1 असेल, कोणतेही एक्झिलरी वर्ड्स किंवा मॉडल एक्झिलरी वर्ड काही नसेल, म्हणजे हेल्पिंग वर्ड्स नसतील, तर त्याला काय म्हणायचं? सिंपल प्रेझेंट टेन्स. हा जो सिंपल पास्ट टेन्स आहे, हे सिंपल पास्ट टेन्स मध्ये काय येतं? V2 क्रियापदाचे दुसरे रूप. सिंपल फ्युचर टेन्स मध्ये काय येतं हे लिहून घ्या वाटल्यास तुम्ही. V1 हा विल वापरतात जास्त, शाल आणि विल वापरायचे, आता जास्तीत जास्त विल वापरतात. ओके, सिंपल प्रेझेंट टेन्स V1 असतो, त्याला एस किंवा ES लागलेला असतो. पास्ट टेन्स V2 लागतो आणि फ्युचरला विल V1. एखादा एक्झाम्पल पाहायचं असेल तर पाहूया आपण. आय टीच इंग्लिश ग्रामर. ओके, आय टीच इंग्लिश ग्रामर. ओके, आता इथे V1 दिसतो, म्हणजे हे काय झालं? सिंपल प्रेझेंट टेन्स. हा V1 चा V2 केला, हा काय होणार? आय टीच चं काय होणार? टॉट होणार. ओके, हा काय होणार? आय टॉट इंग्लिश ग्रामर. म्हणजे तुम्हाला V1 चा V2 बनवता यायला पाहिजे. इथं काही वर्बचे जे काही लिस्ट आहेत, हे लिस्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे, ते बघून घ्या. ज्यात तुम्हाला V1, V2 आणि V3 असे तिन्ही प्रकार तुम्हाला भेटेल. ओके, लक्षात आला असेल. इथं सिंपल प्रेझेंट टेन्स कशात लक्षात ठेवायचं? V1 एस ES लागलेला. पास्ट टेन्स V2. सिंपल फ्युचर टेन्स विल प्लस काय असणार आहे? V1. आता कंटिन्यू असेल, कधीही कंटिन्यू हा शब्दाला तर कंपल्सरी लक्षात ठेवा ING. काय लक्षात ठेवायचा? ING. इथे सुद्धा ING, इथे सुद्धा ING. ओके, मग इथे बदल होणार फक्त. प्रेझेंट असेल तर काय घ्यायचा? एम, इज, आर घ्यायचा. पास्ट असेल तर वाज अँड वेअर घ्यायचा. ओके, फ्युचर असेल तर विल बी घ्यायचा. काय घ्यायचा? विल बी. हे जर लक्षात ठेवलात तुम्ही, जे काही मी आता सांगतोय की कंटिन्युअस असेल तर काय घ्यायचं? ING. प्रेझेंट पास्ट फ्युचरच्या वेळेला फक्त हा एवढा बदल होणार आहे. ठीक आहे, ING कशाला लागते? वर्बला लागते. कशाला लागते? वर्बला. जसे की आय एम टीचिंग, आय एम टीचिंग. मग एम लागलेला आहे, एम आहे. ING लागलेले, ING आहे. मग ती काय आहे? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. ओके, पुढे जाऊया परत. पुढचा आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ओके, प्रेझेंट परफेक्ट. आता परफेक्ट दिसतंय, परफेक्ट दिसतंय, परफेक्ट दिसतंय, म्हणजे इथे पण कॉमन काहीतरी येणार. परफेक्ट असेल तर कंपल्सरी V3. काय असणार? V3. बदल काय होणार? प्रेझेंटच्या वेळेला काय असणार? प्रेझेंटच्या वेळेला हॅव पब्लिक हॅज असणार आणि पास्टच्या वेळेला हॅड असणार. फ्युचरच्या वेळेला काय असणार? विल हॅव असणार. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे.
मग लास्टला येतो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. याच्यात कंटिन्युअस पण आहे, परफेक्ट पण आहे, है ना. परफेक्ट म्हटल्यानंतर तुम्हाला हॅव हॅज हॅड लक्षात यायला पाहिजे. कंटिन्युअस म्हणजे काय, आय एन जी लागतो हे आपल्याला माहित आहे. म्हणजे इथं कंपल्सरी काय लागतो, काय लागतो, कंपल्सरी आय एन जी, कंपल्सरी आय एन जी, कंपल्सरी आय एन जी. ठीक आहे. मग प्रेझेंट असेल, प्रेझेंट परफेक्ट टेन्स असेल तर हॅव हॅज, हॅव हॅज हे कॉमन आहे. इथं एवढंच एक ऍड होणार आहे, हॅड, सॉरी बीन, काय येणार आहे, बीन. ऍड काय होणार आहे, बीन. इथं सुद्धा बीन, बीन आणि बीन. इथं हॅव हॅज हॅड, परफेक्टचा पास्ट परफेक्ट कुठला होणार आहे, हॅड. जरा ते कलर चेंज करतो, हॅड. आणि नंतर फ्युचर परफेक्टचा विल हॅव. ओके. तुम्हाला या गोष्टी लक्षात आल्या एकदा कशाच्या, की सिंपल प्रेझेंट टेन्सच्या वेळेला कोणताही असा आम्ही जर वाज हॅव हॅज वगैरे येणार नाही. सिंपल मध्ये फक्त विल हा एकच सेपरेट येतो, बाकी कोणताही एक्झिलरी वर्ड्स किंवा हेल्पिंग वर्ड्स किंवा येणार नाहीये. ठीक आहे. मग आपण आता एक्झाम्पल घेऊयात. एखादा एक्झाम्पल तुमच्या पुस्तकात काही एक्झाम्पल दिलेले असतात, ते कन्वर्जन करायचं आहे. एखादा मी एक्झाम्पल घेतला, समजा आपण एखादा एक्झाम्पल कोणतं तरी घेऊया, आय एट एन ॲपल. ओके, हा एक एक्झाम्पल घेतो, आय एट एन ॲपल, मी एक ॲपल खाल्ला. हा एट जो काय आहे तो काय आहे, V2 आहे, हे लक्षात यायला पाहिजे. मग V2 असेल तर हा कुठला टेन्स आहे, सिंपल पास्ट टेन्स. मग याला बनवायचं आहे, कुठलाही बनवा. आता बघा, पास्ट परफेक्ट टेन्स बनवूया. काय बनवूया, पास्ट परफेक्ट टेन्स. मग कुठेही बदल करायचा नाही, फक्त बदल कुठे करायचा, इथे. म्हणजे बाकीचं आहे तसंच, आय ला आय, एन ला एन, ऍपल ला ऍपल. बदल कुठे करायचा, फक्त टेन्स मध्ये बदल करायचा. पास्ट परफेक्टचं काय सांगतो, हॅड प्लस V3. मग हॅड घ्या कंपल्सरी. मग एट V2 आहे, ईट, एट, इटन, ईट एट इटन. हा V1, V2, V3. V3 काय येणार, इटन. ओके, आय हॅड इटन ॲन ॲपल. ओके, आय थिंक सगळ्यांना कळालं असेल. तर इम्पॉर्टंट काय आहे, ही सगळी रूल्स तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या, मग आपल्याला लक्षात येईल. तुम्हाला जर अजून एक एक्झाम्पल घ्यायचं असेल तर तेही घेऊयात आपण. मी एक एक्झाम्पल वाढवूया आपण. ठीक आहे, आय एम इटिंग झालं. ठीक आहे, इटिंगचं नको आहे, जर नवीन घेऊ. शी फिनिश्ड, शी हॅड लिव, शी हॅड फिनिश्ड, फिनिश्ड, फिनिश्ड हर होमवर्क, होमवर्क. ओके, शी फिनिश्ड हर होमवर्क. मग याला त्यांनी कन्वर्ट करा म्हणले तर कशात कशात कशात, आपण प्रेझेंट कंटिन्युअस करू. काय करू, प्रेझेंट कंटिन्युअस. प्रेझेंट कंटिन्युअसच्या वेळेला काय तर कंपल्सरी आय एन जी. मग फिनिशला काय लावायचं, आय एन जी, फिनिशिंग. ओके, त्यानंतर एम इज आर. शी असेल तर काय येणार, एम येणार का, नाही, आर येणार का, एकटी आहे, इज येणार. काय येणार, इज, म्हणजे इज. शी इज फिनिशिंग हर होमवर्क. ओके, आय थिंक सगळ्यांना कळालं असेल. ऑल द बेस्ट फॉर एक्झामिनेशन. अँड असेच व्हिडिओज पाहण्यासाठी लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.